नमस्कार अमरावती। अमरावती महानगर पालिका इलेक्शन 2017 में आपकी अपेक्षाएं एवं आपकी समस्याएं जानने के लिए मैं शबनम आ रही हूं आपके प्रभाग में। नमस्कार मंडळी, मी प्रसाद येतोय तुमच्याकडे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या रणसंग्रामात। माझा उमेदवार कसा असावा? देखते रहिए VCN न्यूज पे रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज वर रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या निवडणूक रणसंग्रामामध्ये आम्ही येत आहोत आपल्या प्रभागापर्यंत। आपल्या समस्या, आपल्या अपेक्षा, आपला उमेदवार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी बघत रहा GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती रोज सायंकाळी 7 वाजता, पुन्हा प्रक्षेपण रोज रात्री 10 वाजता आणि परत एकदा रोज सकाळी 10 वाजता VCN न्यूज वरती निवडणूक रणसंग्राम। नमस्कार अमरावतीकर, कॅमेरामन राहुल सोबत मी प्रसाद। VCN न्यूज प्रस्तुत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या रणसंग्राम या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे। प्रेक्षको, आज साक्षात आपल्यासोबत आहेत शिक्षक आघाडीचे माननीय आमदार श्री श्रीकांतजी देशपांडे सर। सर, तुमचं चर्चेत मनापासून स्वागत आहे। नमस्कार सर, नेमकी राजकीय कारकिर्दीला कशी काय सुरुवात झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। माझी राजकीय कारकीर्द साधारणतः 1992 मध्ये मी शिवसेनेत सक्रिय झालो एकदम। म्हणजे तसा विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेत आहे मी, पण 1992ला खूप सक्रिय झालो आणि तेव्हापासून राजकीय कारकिर्दी सुरू झाली माझी। आणि 1992ला सगळ्यात पहिल्यांदा मी पदवीधर लढलो। खूप लहान होतो, पण शिवसेना प्रमुखांकडे आग्रह धरला की मला लढायची आहे आणि लढलो त्यावेळेस। अर्थात खूप लहान होतो, अभ्यास नव्हता तेवढा, पण तेव्हापासून शिवसेनेशी जुळलो आहे आणि कडवट शिवसैनिक आहे। पूर्वी होतो, आजही सध्या आहे आणि भविष्यात देखील राहील। सर, सगळ्या अमरावतीकरांना तुमच्या कामाची जाण आहे। मग मला असं विचारायचं आहे की पक्ष स्थापनेपासून अमरावतीमध्ये शिवसेना जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही त्याचे कार्यकर्ते आहात। मग इथे आता महापालिका निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत, तर कुठली अशी विशेष प्रकारची तयारी चालली आहे? शिवसेनेचा मी सहसंपर्क प्रमुख म्हणून सध्या जबाबदारी आहे माझ्याकडे, पण सध्या अमरावतीचे लोकप्रिय खासदार आनंदराव अडसूळ हे नेतृत्व करत आहेत पूर्ण टीमचं आणि वेट अँड वॉच सुरू आहे त्यांच्यासोबत। आतापर्यंत 2-3 बैठका झाल्या, आता पण आज पण बैठक आहे। सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी साधारणतः 30 तारखेला आपण देऊ असं अडसूळ साहेब बोलले। आता त्यांच्यासोबत मीटिंग वगैरे करून शिवसेना निश्चितपणे चांगली भूमिका या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पार पाडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। म्हणजे उद्धवजींनी जरी युती आत्ता कालपरवा तोडली तरी आमची तर मानसिकता गेल्या 15 दिवसापासून हीच होती की आम्हाला युती नकोच होती। उगाच आपलं पक्षश्रेष्ठी म्हणतात म्हणून मग करावीच लागेल, उलट असं दडपण आमच्यावर होतं। काय असतं की युती जरी असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? मग त्यांनी आयुष्यभर सतरंज्यात उचलायच्या का, हा प्रश्न आहे। म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या सगळ्यांमध्ये या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून या निवडणुकांमध्ये युती नसावी असं पहिल्यापासून मला वाटतं। त्यामुळे या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढावी, शिवसेनेने लढावं असं मला वाटत होतं आणि अनायासे आता तसं वातावरण झालं आहे, त्यामुळे आम्ही तयारी करतो आहे। तर आता पालिकेची तयारी अगदी जोमानं चालू आहे आणि त्यातल्या त्यात युती तुटली आहे, त्यामुळे बऱ्याच सगळ्यांना धक्का बसलेला आहे। आपले विरोधक असतील तर मगच पवारसाहेबांनी काल स्टेटमेंट केलं की युती तुटली, मला खूप दुःख झालं। तो भाग वेगळा आहे सर। मग महापालिकेत शिवसेना हा पक्ष किती जागा लढवणार आहे? शिवसेना हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे शिवसेना किती जागा लढवणार हा विषयच नाही। शिवसेना सर्वच जागा लढवणार। पवारसाहेब खूप मोठे नेते आहे, त्यांनी युती तुटल्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी हा त्यांचा भाग आहे। परंतु मी तुम्हाला आत्ता एक 10 मिनिटापूर्वी बोललो, म्हणजे 5 मिनिटापूर्वी बोललो की युती करण्याची मानसिकता निदान माझी नव्हती,
मला असं वाटत होतं की स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे युती होऊ नये असं मला मनोमन वाटत होतं. पण करावी लागली असती तर माझा नाईलाज होता. त्यामुळे आणि सगळ्या स्थानिक नेत्यांची तशी इच्छा होती, त्यामुळे आमची तयारी आहेच 1, 2, 3 करायची भाजपसोबत. जे होईल ते होईल, पाहायला जाऊ. रणसंग्राम आहे, उतरलो आहे, लढायचं आहे, संपला विषय. सर, तुम्ही जसं बोलले की रणसंग्राम आहे, उतरायचा आहे आणि लढायचं आहे, मग साधारण तुम्ही किती जागा अपेक्षित करतायत महापालिकेत? हे सांगणं आत्ताच्या घडीला खूप कठीण आहे. म्हणजे अजून काहीच नाही. सगळ्या पक्षांच्या याद्या अजून येणं बाकी आहे. शिवसेनेचीही यादी येणं बाकी आहे. समोर कोण आहे त्याची यादी पण अजून नाही आहे. निवडणुकांमध्ये कसं असतं पहा, की निवडणुका साधारणतः एक लोकांच्या 3-4 मानसिकतेवर लढल्या जातात. एक विकासाचा दृष्टिकोन असतो, एक याला निवडून आणायचा हा दृष्टिकोन असतो, एक नाही याला पाडायचा हा दृष्टिकोन असतो, आणि चौथा असाच नरोवा कुंजरवा असतो. बरोबर नाही का? त्यामुळे आज कुठल्या प्रभागात काय स्थिती आहे, समोर कोण आहे, यादी कोणाची काय, काहीच माहीत नाही. त्यामुळे आज सांगणं तसं कठीण आहे. पण राजकीय पक्षाचा नेता म्हणून जर विचारलं तर हां, सत्ता आमची येणारच. हां. सर, आता VC न्यूजतर्फे आम्ही रणसंग्राम हा जो कार्यक्रम घेतो आहे, तर म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आम्ही त्यांच्या प्रत्येक भागात जाऊन. त्यात मुस्लिम बहुल भाग पण आपल्या अमरावतीत बराचसा आहे, तर मग तिथे पण आपण शिवसेनेचे उमेदवार राहणार का? हो. मला सांगा, शिवसेना मुस्लिम विरोधी आहे कोणी सांगितलं? म्हणजे शिवसेना प्रमुख कायम म्हणायचे की पाकिस्तानात पाऊस पडल्यानंतर भारतात छत्र्या घेऊन फिरणारे मुस्लिम नको, बाकी राष्ट्रप्रेमी मुसलमान आम्हाला चालतातच ना. आमचं त्यांच्यावर प्रेम आहेच. आणि मुस्लिम भागात देखील शिवसेना उमेदवार उभे करणार तसा प्रयत्न निश्चित केला पाहिजे आणि तो राहील. माझं म्हणणं कसं आहे की मुस्लिम प्रभागात उमेदवाराची चाचपणी पण आम्ही सुरू देखील केली आहे. आता उमेदवार मिळणं, ते उभे करणं, या सगळ्या प्रक्रियेतून आम्हाला हे निश्चित तेव्हाच कळेल जेव्हा आता फॉर्म भरायच्या डेट्स वगैरे येतील तेव्हा. पण आमची सर्व दृष्टीने तयारी आहे. तर आणखी एक प्रश्न असा राहणार आहे सर, की जर पालिकेमध्ये शिवसेना बहुमतात आली नाही तर मग पुन्हा एकदा हातमिळवणी वगैरे, गठबंधन वगैरे असा काही प्रकार होणार का? बघा, कसं आहे की शिवसेना भाजप यांची गेल्या 25 वर्षापासूनची युती आहे आणि ही युती वैचारिक आहे. म्हणजे कुठल्या सत्तेसाठी झालेली युती ही नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून कोणी कोणाचं काय नुकसान केलं त्या युतीमुळे, कोणी कोणाचा काय फायदा केला, हा भाग अलिदा आहे. पण वैचारिकदृष्ट्या आम्ही एकमेकांसोबत 25 वर्षापासून बसलो, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मग आज देखील आम्ही सत्तेत आहोत ना. म्हणजे आता पक्षप्रमुखांनी जाहीर केले की युती तुटली, मग आम्ही सत्तेतून बाहेर निघालो का? नाही निघालो. अहो, राजकारण कुठपर्यंत करायचं? निवडणुका होईपर्यंत. एक वेळा निवडणुका झाल्यानंतर जनतेला स्थिर सरकार देण्याची जबाबदारी देखील राजकीय पक्षांचीच आहे ना. ती नाकारून कसं चालणार आहे? मग समविचारी पक्ष एकत्र येणं ही लोकशाहीची गरज आहे भविष्यात. ती नाकारून चालणार नाही ना. मग समविचारी पक्ष जर एकत्र येत असतील तर ते सत्तेसाठी आपापले आहे असं पण आपण म्हणू शकत नाही, कारण ते समविचारी पक्ष आहे, पहिलेपासून आहे, त्यांचं एक वैचारिक अधिष्ठान आहे. आणि त्याच्यामुळे निवडणुका जरी आम्ही वेगवेगळ्या लढल्या तर भविष्यात जर अशी स्थिती आली की आम्हाला एकमेकांची गरज आहे तर आम्ही निश्चितपणे साथ एकमेकाची घेऊच. याच उत्तरावर अनुसरून मी एक पुन्हा प्रश्न विचारणार की आज सर 27 तारीख आहे, माफ करा, आणि येत्या 3 तारखेला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तर ह्यात भाजपसोबत शिवसेना आहेत. हा थोडा अडचणीचा प्रश्न एवढ्या करता आहे की मी जरी शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख असलो आणि कडवट शिवसैनिक असलो तरीही मी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढलो आहे. मला शिवसेनेने समर्थन पण दिलं नाही आणि विरोध पण केला नाही. किंबहुना माझ्या विरोधात शिवसेना सोडून सगळ्याच पक्षाचे उमेदवार उभे होते. मी मात्र शिक्षक आघाडी ही स्वतंत्र संघटना उभारून त्या संघटनेच्या भरवशावर निवडणूक लढलो.
त्या शिक्षक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदवीधरच्या निवडणुकीत कोणाला समर्थन द्यायचं याच्याविषयी देखील विचार मंथन आम्ही केलं. माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे की पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ एकमेकांना पूरक आहे आणि या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांचं काहीही अस्तित्व नसतं. हे आजपर्यंतच्या अनेक निवडणुकांच्या इतिहासावरून दिसून येतं. त्यामुळे याच्यात एक तर पक्षांनी पडू नये किंवा पक्ष पडला नाही आहे असं माझं मत आहे अमरावतीमध्ये. म्हणजे एवढ्यासाठी मी असं सांगतो की पहा, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणात उमेदवार दिला, नागपूरला उमेदवार दिला, मराठवाड्यात उमेदवार दिला, परंतु अमरावतीत उमेदवार दिला नाही. याचा अर्थ असा की अमरावतीच्या पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख यांचा डॉक्टर रणजित पाटील यांना पाठिंबा आहे असं मी गृहीत धरतो. त्यामुळे माझा देखील म्हणजे कडवट शिवसैनिक म्हणून आणि शिक्षक आघाडीचा प्रमुख म्हणून डॉक्टर रणजित पाटलांना पाठिंबा आहे. तुम्ही एकंदरीत तुमच्या वक्तव्यातनं रणजित पाटलांना तुमचा पदवीधर मतदारसंघांसाठी पाठिंबा आहे हे तुम्हीच सांगितलं. आता एक जरा वेगळा प्रश्न सर, थोडासा भावनिक. नेहमी भाजप शिवसेना युतीमध्ये तेढ निर्माण झाला की प्रमोद महाजन साहेब, मुंडे साहेब असतील, आपले मान्य बाळासाहेब ठाकरे असतील, यांची मग आठवण येते का? हो, नक्कीच येते. म्हणजे मला आठवतं की 2002 असेलच्या निवडणुका वगैरे असतील, युती होत नव्हती अमरावती महानगरपालिकेची. तर अगदी मी होतो, अनंत गुडे होते, आम्हाला मुंबईला बोलावून घेतलं पटकन आणि स्वतः गोपीनाथजी, नारायण राणे असे दोघेही बसले आणि सांगा कोणत्या वार्डबद्दल वाद आहे, हा आम्ही घेतला, हा तुम्ही घेतला, उठा इथून निघा. आणि अशा प्रकारचा तिढा सोडून युती करायला भाग पाडलं होतं. त्यामुळे ती आठवण येते. आणि ही जी सगळी मंडळी असतील मान्यवर, ही दोन्ही युतीमधील मुख्य दुवा असायचे. तर वेगळा प्रश्न असा आहे की तुम्ही सर शिक्षक आघाडीचे आमदार आहात आणि विधान परिषदेकडनं हे सगळं काम चालत असतं, तर आमच्या प्रेक्षकांना कळून द्या की तिथे नेमकं कशा प्रकारे कामकाज चालतं, थोडं विस्तारात. विधान परिषदेचं नाही, विधान परिषदेचं कामकाज काय चालतं म्हणण्यापेक्षा ते एक सार्वभौम सभागृह आहे. प्रत्येक कायद्याविषयी चर्चा तिथं होते. प्रत्येक म्हणजे सरकारच्या भूमिका ज्या काही स्पष्ट जनतेसमोर करायच्या आहे त्या पहिले धोरण सरकारला सभागृहासमोर स्पष्ट करावं लागतं, ते तिथे होतं. आणि लोकप्रतिनिधींनी काम कसं करावं, नेमकं काय करावं, ते एक वेळा जाऊन तिथे त्या सभागृहात बघितलंच पाहिजे की लोकप्रतिनिधी कसे बोलतात, काय बोलतात. अनेक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर 5-5 वर्ष बोलत देखील नाही सभागृहात. मग ते बोलत नाहीत तर मग त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अतिशय कठीणच होतं. त्यामुळे बोलणारा, लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत हेच होतं की त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी सभागृहात त्या मतदारांच्या मागण्या घेऊन, त्या मतदारांच्या समस्या घेऊन सभागृहात बोलला पाहिजे आणि सरकारची भूमिका त्या प्रत्येक गोष्टीवर त्या प्रतिनिधीने स्पष्ट करून घेतली पाहिजे. जर सरकार त्याच्या मताप्रमाणे ती भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकारला आपल्या मताप्रमाणे निर्णय घेण्याकरता भाग पाडण्याच्या दृष्टीने सभागृहात बोललं पाहिजे. ही जी प्रक्रिया आहे ही त्या सभागृहात घडते आणि ही प्रत्येक सदस्यांनी केलं पाहिजे. आणि याच्यासाठी हे समजून घ्यायचं असेल तर एक वेळा सभागृह बघितलं पाहिजे. आपण आता पालिका निवडणुकीला सामोरं जात असताना नेमके पक्षाचे मुद्दे काय आहेत, प्रचाराचे मुद्दे काय काय? महानगरपालिकेचा साधारणतः जो अजेंडा आहे तो मुंबई महानगरपालिकेचा जाहीर झाला आहे. अमरावती महानगरपालिकेचा अजून तो प्रसारित व्हायचा आहे. त्याच्यावर काम सध्या होतं आहे, चालतं आहे आणि तो जाहीर होण्यापूर्वी मी तुम्हाला सांगणं मला असं वाटतं गैर आहे. ते पक्षाच्या शिस्तीला धरून नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही खासदार अडसुळांना वेळ आली तेव्हा विचारला तर जास्त योग्य होईल. सर, VCNकडनं रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये लोकमत घेत असताना आम्ही त्यांना प्रामुख्याने एक प्रश्न विचारलेला आहे की जसं पालिकेत म्हणा किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जेव्हा आपण एक चपराशाची किंवा म्हणजे त्याला आपण पिऊन म्हणतो, ती नोकरी जेव्हा तो मागतो तेव्हा किमान त्याला पात्रता 12वी असते. तर महापालिकेमध्ये किमान
पदवीधर असावा, नगरसेवक पदवीधर असावा, उमेदवार पदवीधर असावा, याबाबत काही असं निर्णय वगैरे घेण्यामागे काही निर्णय वगैरे घेणार का तुम्ही असं काही? बघा, हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि खोल आहे. म्हणजे या प्रश्नावर उत्तर द्यायचं झालं तर किमान सतत 10 ते 15 मिनटं बोलावं लागेल. पण थोडक्यात बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना मसुदा समितीच्या बैठकीत जी चर्चा केली ती चर्चा एक वेळा सगळ्यांनी वाचली पाहिजे, जी माझ्याकडे थोड्याफार प्रमाणात आहे, पूर्ण नाही आहे पण थोडी आहे. बघा, लोकशाही प्रक्रियेत उमेदवार कसा असावा याची व्याख्या कुठेही घटनेमध्ये मुद्दामून केली गेली नाही असं कोणीही समजू नये. लोकशाहीमध्ये त्यावेळेस आपला देश अशिक्षित होता, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांचा सहभाग असावा आणि लोकांद्वारे लोकांचं शासन चालावं या भावनेतून ही घटना तयार झाली. या भावनेतून घटना मसुदा समितीच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यातून ही सगळी घटना या देशाला मिळाली. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की ही घटना कालसापेक्ष आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला भविष्यात वाटेल तेव्हा तुम्ही या घटनेत घटना दुरुस्ती करू शकता. आता ती घटना दुरुस्ती कोणाच्या फायद्याची आहे ती होते, बाकी तर काही होतच नाही आहे. पण त्यावेळेस जी पद्धती होती किंवा जी परिस्थिती होती त्याला अनुसरून असं झालं आहे सध्या की मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की पदवीधर मतदारसंघात उमेदवार हा पदवीधर असावा असं नाही आहे. मग तुम्ही असं म्हणाल का ते विसरले म्हणून असं करायचं नाही. शिक्षक मतदारसंघात उमेदवार हा शिक्षकच असला पाहिजे असंही नाही आहे. मग तुम्ही असं म्हणाल का की घटनाकार विसरले, असं नाही आहे. त्यांनी पाहिलं की त्यांनी व्याख्या केली मतदाराची की मतदार हा इतके वर्ष पूर्ण केलेला असावा, मतदार हा भारतीय नागरिक असावा, मतदार हा पदवीधर असावा, मतदाराने पदवी धारण केल्यानंतर 3 वर्षानंतर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा. हे सगळी व्याख्या जेव्हा त्यांनी केली त्यांना असं वाटलं की आपण जर मतदाराची व्याख्या योग्य केली तर हे चांगले उमेदवार निवडून देतील. त्यांना हे माहीत होतं का की आमची अक्कल भविष्यात शेण खायला जाणार आहे म्हणून? त्याच्यामुळे पहा कसं आहे की उमेदवार चांगले निवडून देणं ही जबाबदारी कोणाची आहे? ही जनतेची आहे हो. म्हणजे आता तो ग्रॅज्युएट आहे का नाही हे कोणी पाहायला पाहिजे. आणि हे पाहिजे तर मग आता घटना दुरुस्ती करा तशी, पण ते जरी केलं तरी लोकांवर अन्याय होईल ना. अनेक अशिक्षित लोकांना वाटतं की मला लढायला पाहिजे, लोकांचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे. म्हणजे अशिक्षित माणूस चांगलं प्रतिनिधित्व करू शकत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही. वसंतदादा पाटील केवळ 8वा वर्ग शिकले होते पण उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. सगळ्यात चांगले निर्णय त्यांनी घेतले. म्हणजे या राज्यातले जे काही तुम्ही आता इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहता आणि जी काही तंत्र शिक्षणामध्ये मोठी क्रांती झाली ती वसंतदादा पाटलांनी केली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एखादा माणूस अशिक्षित असेल तर तो चांगलं राज्य करू शकत नाही असं नाही आहे. अनुभवाने माणूस शिकतो. लोकांनी हे ठरवायला पाहिजे की माझं प्रतिनिधित्व करण्याची लायकी कोणात आहे आणि मी कोणाला निवडून दिलं पाहिजे. मग लोक ठरवतीलच होईल, बरोबर नाही का? म्हणून मग मला असं म्हणायचं आहे आता की पदवीधर मतदारसंघ असो, शिक्षक मतदारसंघ असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, लोकांना कोण प्रतिनिधी पाहिजे तो जर व्यवस्थित जातीपातीच्या आधारावर, पैशाच्या आणि सत्तेच्या आधारावर मतदान न करता आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून जर योग्य प्रतिनिधी निवडला तर या देशाची लोकशाही सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच अपेक्षा घटनाकारांना होती, हीच अपेक्षा डॉक्टर पंजाबराव देशमुखांना होती, हीच अपेक्षा सगळ्या मोठ्या थोर नेत्यांना होती.
सर हल्ली राज्य निवडणूक आयोगानं जो एक निर्णय दिलेला आहे की 4 वार्ड 1 प्रभाग ही प्रणाली योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचं अयोग्यच आहे भाऊ. म्हणजे कसं आहे पहा की वार्डाची निवडणूक कुठे, प्रभागाची निवडणूक कुठे, सगळ्या मिनी विधानसभा करून टाकल्या ना. म्हणजे एका माणसाला 4 मतं द्यायची आहे पहा. एक तर अनेकांचा गोंधळ होईल, कळणार पण नाही. आणि कशाला म्हणतात हो प्रभाग, कशाला म्हणतात वार्ड, कशाला म्हणतात, अपेक्षा काय आहे? महानगरपालिकेचा प्रतिनिधी जो निवडून आलेला आहे त्यांनी त्याच्या पूर्ण वार्डवर काका, मामा, बाबा, दादा, वहिनी, काकू म्हणून नजर ठेवायची आहे. ती आता ठेवता येईल का त्याला? नाही ठेवता येणार. तो 35,000 लोकांचा प्रतिनिधी राहील. कुठे शोधतील त्याला? म्हणजे कौटुंबिक व्यवस्था जी नगरपालिका आणि महानगरपालिकेत होती तीच काढून टाकली. त्याला आता आमदार खासदाराप्रमाणे करून टाकलं. लोकांचा त्याचा काही संपर्क राहणार नाही. लोक ओरडतील. चांगला प्रतिनिधी लोकांना या व्यवस्थेतून मिळणार नाही. त्या व्यवस्थेतून, वार्डाच्या व्यवस्थेतून चांगला प्रतिनिधी लोकांना मिळत होता. तो त्यांच्या घरी जात होता, तो त्यांना काका काकू म्हणत होता, अण्णा आजोबा आजी करत होता, त्यांच्या घरापर्यंत जात होता. असं आता होणार नाही. त्यालाच अनुसरून सर म्हणजे की आता आपण नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी सामोरं गेलेलो आहोत. नगरसेवक पण निवडून आणायचे आहे आणि एक नगराध्यक्ष पण निवडून आणायचा आहे. तर मग तोच निर्णय इकडे पण लागू करायचा का की आता महापालिकेत जो महापौर आहे हा लोकांमधनं निवडून गेला पाहिजे का? पहा, सत्ताधारी पक्षाने त्यांच्या सोयीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहे. म्हणजे एखाद्या वेळेस सत्ताधारी पक्षाला वाटलं की वार्डाची रचना केली तर आपलं कुठं स्थान पत्ता लागणार नाही, म्हणून यांनी प्रभागाची रचना केली. आणि घोडा बाजार होऊ नये म्हणून नगराध्यक्षाची निवडणूक यांनी डायरेक्ट घेतली. ठीक आहे, नगरपरिषदपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहे. म्हणजे माझा जो मुख्य दृष्टिकोन होता की प्रभाग 4 वार्डाचा 1 प्रभाग. आता नगरपालिकेचा 4 वार्डाचा प्रभाग म्हणजे तो 2,000चाच आहे. 2, 2,500, 3,000. त्यामुळे तिथे ती व्यवस्था कदाचित लागू पडेल. तिथे तो 2-3 हजाराचा प्रतिनिधीचे 4 असतील, ते त्यांना काका काकू, मामा, मामी म्हणून त्या कुटुंबाचे सदस्य म्हणून त्या भागात काम करू शकतील. आणि डायरेक्ट नगराध्यक्ष असेल तो देखील त्या व्यवस्थेत कदाचित सक्षम असेल. परंतु महानगरपालिकेत हे काही कामाचं नाही. महानगरपालिकेत 30 आणि 35,000 लोकसंख्येला 4 प्रतिनिधी, आणि तोही अतिशय दूर दूर राहणारा 10,000च्या प्रभागावर 1 माणूस निवडून येईल वगैरे वगैरे. त्यामुळे ही रचना काही योग्य नाही. आणि सरळ महापौर निवडून द्यायचा असेल तर तशी पद्धत यांनी काही अजून निश्चित केलेली नाही. ती पण अयोग्यच आहे ना. गेला पाहिजे, लोकांमधूनच गेला पाहिजे माणूस निवडून. वार्ड रचनाच असली पाहिजे. आणि महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांचा प्रतिनिधी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि जवळचा माणूसच असला पाहिजे. तिथे पक्षीय पद्धत, लोकशाही वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे. तिथे लोकांची लोकल व्यवस्था आहे. तिथे लोकांचं रोजमर्याचं राजकारण आहे. तिथे लोकांची रोजची सोय आहे. तिथे लोकांना त्यांच्या जवळचा माणूस जर द्यायचा असेल तर रचना ही वाढनिहाय छोटीशीच असली पाहिजे. आता पुढे जात असताना मला एक आणखी प्रश्न अग्रस्तव विचारायचा आहे सर, की हल्ली असं फॅड आलेलं आहे की पर्टिक्युलर एक चेहरा समोर करतात आणि निवडणूक लढवतात. महापालिकेमध्ये सेनेची सत्ता आली तर महापौर पदाचा चेहरा कोण असणार आहे? शिवसेनेत असं कधीच झालं नाही. म्हणजे इतक्या वर्षात पण नाही. म्हणजे शिवसेनेने कधी महापौर पदाचा उमेदवार मुंबईतही दिला नाही आणि कुठल्या नगरपरिषदमध्येही दिला नाही. आणि मला तर वाटते आजपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही कधी कोणी दिला नाही. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सवय आहे, त्या शिस्तीची सवय आहे. आमचा नेता कोण असावा निवडून आल्यानंतर सगळे हे आमचे नेतेच ठरवतील. तेच सक्षम आहेत हे सगळं पाहायला. त्यामुळे कोणता असा चेहरा समोर करून लोकांना मतं मागण्याची प्रथा शिवसेनेची नाही. आणि मला असं वाटते की अमरावती महानगरपालिकेत तसं कुठलाही पक्ष करू देखील शकणार नाही. एक नाव समोर करून महानगरपालिकेची मतं घेणं हे भाजपही करू शकणार नाही, काँग्रेसही करू शकणार नाही आणि कुठलाच पक्ष करू शकणार नाही. कारण आम्हाला त्या गोष्टीची सवय नाही. आता सर जाता जाता शेवटचा प्रश्न, आपण महापालिका निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही अमरावतीच्या जनतेला काय आव्हान करणार?
मी अमरावतीच्या जनतेला नम्रपणे एक आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही जाती, धर्म, पंथ, व्यवस्थाच्या नादी न लागता त्यांना आपलं शहर, आपला वाड कसं सुंदर असावं असं वाटतं. त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या लवकर कोण ऐकेल असं वाटतं. त्यांना कोणाजवळ जास्त असं गुड फील होतं की नाही की हा माझा आहे, याला मी माझ्या सगळ्या समस्या सांगू शकेल. अशा उमेदवाराला त्यांनी मतदान केलं पाहिजे. त्यांनी या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आपलं शहर सुंदर कसं असावं, आपल्या शहराचा विकासाचा दृष्टिकोन कोणाकडे आहे, उगाच आपलं या पार्टीची सत्ता आहे आणि ती पार्टी जास्त पैसे देईल म्हणून मग त्याला मतदान करा वगैरे, याला काही अर्थ नाही आहे. हे बा, मनगटात जोर असेल ना राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या, तर तो पैसा कुठूनही आणतो आणि कसाही आणतो. याची अनेक उदाहरणं आहे आतापर्यंत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की ज्या राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाची सत्ता असणाऱ्या नगरपालिकाच फक्त मोठ्या झाल्या असं नाही आहे. हां, तुमच्या मनगटात जोर असेल तर तुम्ही काहीही करू शकता. तुमचे प्रतिनिधी सक्षम आहे, राज्यावर काम करणारे. त्यामुळे महानगरपालिका ही तुमची आहे आणि तुमची महानगरपालिका तुमच्या दृष्टीने कशी असावी, त्याचा प्रतिनिधी हा कोण असावा, हे लोकांनी त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ठरवावं. आणि चांगल्या उमेदवाराला, चांगल्या काम करणाऱ्या, चांगला दृष्टिकोन असणाऱ्या, केवळ माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला, केवळ तो माझ्या धर्माचा आहे म्हणून त्याला, केवळ माझा शेजारी आहे म्हणून याला, असा विचार न करता चांगल्या उमेदवाराला मतदान करून या महानगरपालिकेत चांगली माणसं पाठवावी. म्हणजे खरोखर या अमरावती महानगरपालिकेला चांगल्या नगरसेवकांची खूप गरज आहे. माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना की त्यांनी अभ्यासपूर्ण विचार करून चांगल्या नगरसेवकांना मतदान करावं. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज तुम्ही आपल्या व्यस्त कार्यक्रमातनं VC न्यूजला आपली मुलाखत दिलीत. तर प्रेक्षको, आज आपल्यासोबत होते शिक्षक आघाडीचे मान्य आमदार श्री श्रीकांतजी देशपांडे सर. त्यांच्याशी आपण मुलाखत घेतली. अत्यंत कर्मठ आणि मनोहर जोशींचे अगदी निकटवर्ती आणि अत्यंत दिलखुलासपणाने आपण त्यांच्याशी चर्चा केली. आणखी भेटवणार आहे आपण अशाच मान्यवरांशी आपण भेटत जाणार आहोत. तर तोपर्यंत फक्त आणि फक्त पाहत रहा VC न्यूज प्रस्तुत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017चा रणसंग्राम. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवय्यगिरींचा एकमेव कुकिंग शो.